आज चौक हद्दीत प्लास्टिक वस्तू बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली। आग इतकी भीषण होती की चोहीकडे धुराचे लोट उसळले। केमिकल युक्त उग्र वासाने परिसर व्याकुळ झाला होता। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, मात्र आग आटोक्यात येत नव्हती। याबाबत सविस्तर माहिती अशी की जुना मुंबई पुणे रस्त्यावर चौक हद्दीत प्लास्टिक वस्तू बनवणाऱ्या कारखान्याला आग लागून मोठं नुकसान झालंय। मुंबई पुणे रस्त्यावर चौक येथे प्लास्टिक खेळणी, प्लास्टिक वस्तू आणि फायबर वस्तू बनवणारा कारखाना आहे। कारखान्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा होता। त्याला लावलेली आग ही आगीला कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय। कारखान्यात असणारे केमिकल आणि परिसरात उग्र वासाचा त्रास जाणवत असून औद्योगिक विकास महामंडळ याचे 2 अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यापूर्वी ग्रामस्थ यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पवार व चौक प्रभारी विशाल पवार हे दाखल होऊन आत असलेले साहित्य, केमिकलचे डब्बे, तयार झालेला माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।